अहिल्यानगर जिल्ह्यामधील राहुरी मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दिवसभर अगदी नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अगदी अनपेक्षितपणे आज निवडणुकीमधनं माघार घेतली आहे. त्यामुळे आता मैदानामध्ये भाजपचे अक्षय कर्डिले यांच्या विरुद्ध शरद पवार गटाचे गोविंद मोकाटे यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे. यातील पहिला मुद्दा चव्हाण आणि विखे यांची जबरदस्त फिल्डिंग. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आज 6 एप्रिल रोजी चव्हाण आणि विखे यांनी प्राजक्त तनपुरे यांची त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन भेट घेतली आहे. जवळपास पाऊण तास बंद दरवाजाच्या आड चर्चा झाली आहे आणि यावेळी प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत त्यांचे बंधू हर्षल तनपुरे हे देखील उपस्थित होते. दुसरं म्हणजे मुख्यमंत्र्यांचा कॉल आणि त्यांनी दिलेलं आश्वासन. रवींद्र चव्हाण यांनी या भेटी दरम्यान माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे बोलणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवरती करून दिलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राहुरीमधील विकासासंदर्भात तसेच येथील ज्या समस्या आहेत त्या संदर्भात राज्य सरकार पूर्णपणे सहकार्य करेल असं आश्वासन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना दिलाय. आता तिसरा मुद्दा म्हणजे प्राजक्त तनपुरेंची निवडणुकीमधनं माघार. हा मुद्दा फार महत्वाचा आहे, कारण गेल्या कित्येक दिवसांपासून प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. पण त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आणि भाजपच्या नेत्यांनी मनधरणी केली. त्यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतली आहे. काय म्हणालेत प्राजक्त तनपुरे? ते म्हणालेत की भाजपचे प्रदेश अध्यक्ष आणि पालकमंत्री इतके मोठे व्यक्ती यांनी माझ्याकडे विनंती केली. तसेच प्रभागामधील किंवा मतदारसंघामधील प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक असे आश्वासन देखील दिले. आपण देखील याच मुद्द्यावरती निवडणूक लढवायचं म्हटलं होतं आणि हेच मुद्दे सोडवण्यासाठी जर त्याने सकारात्मक भूमिका दाखवली आहे तर मग मला कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. पण आता तनपुरे यांच्या माघारीमुळे महाविकास आघाडीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे, कारण प्राजक्त तनपुरे हे प्रबळ असे दावेदार मानले जात होते. आता पुढचा मुद्दा म्हणजे शरद पवारांची रणनीती आणि गोविंद मोकाटेंची एंट्री. तनपुरेंनी माघार घेतली याचा अंदाज येताच शरद पवार गटानं हालचाली सुरू केल्या आणि अगदी शेवटच्या क्षणी गोविंद मोकाटे यांना उमेदवारी जाहीर केली. तनपुरेंची द्विधा मनस्थिती पाहता शरद पवारांनी आधीच 2 AB फॉर्म तयार ठेवल्याची देखील चर्चा आहे. दरम्यान या पोटनिवडणुकीमध्ये आपल्याला अक्षय कर्डिले आणि गोविंद मोकाटे यांच्यामध्ये सरळ लढत बघायला मिळणार आहे. त्यामुळे आता राहुरीचा गड कोण सर करणार याकडेच संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय.